नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्राईम पब्लिकेशनद्वारे नुकताच प्रकाशित करण्यात आलेल्या अंगणवाडी मुख्य सेविका संपूर्ण मार्गदर्शक या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यू पाहणार आहोत। ठीक आहे, सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंगणवाडी मुख्य सेविका संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ नुकताच प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे। या संदर्भ ग्रंथामध्ये कोणकोणते घटक आपल्याला देण्यात आलेले आहेत पहा। सामान्य ज्ञान, संगणक ज्ञान, मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, ICDS सेवा योजना व कायदे व पोषण अभियान म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी असलेला आपला 100% सिलेबस यामध्ये देण्यात आलेला आहे। ठीक आहे, या संदर्भ ग्रंथाच्या अनुक्रमणिकावरती आपण एक नजर टाकूया। सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास हा घटक देण्यात आलेला आहे। यामध्ये कालगणना देण्यात आलेली आहे सुरुवातीला। त्याच्यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासामधील ज्या महत्त्वाच्या संस्कृत्या होत्या त्यांची माहिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी हडप्पा संस्कृती आहे, सिंधू संस्कृती आहे, वैदिक संस्कृती आहे। त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही जनपदे आहेत, महाजनपदे आहेत। त्याच्यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासाशी संबंधित जे महत्त्वाचे साम्राज्य किंवा घराणे होते त्यांची माहिती देण्यात आलेली आहे। मगध साम्राज्य असेल, मौर्य साम्राज्य असेल, इंडो ग्रीक सत्ता असेल, वर्धन साम्राज्य असेल, गुप्त साम्राज्य असेल, सातवाहन कालखंड असेल। त्याच्यानंतर वाकाटक घराणे आहे, बदामीचे चालुक्य घराणे, राष्ट्रकूट घराणे। प्राचीन भारताचा इतिहास या घटकांतर्गत येणारे सर्व मुद्दे तुम्ही या ठिकाणी क्लिअरली पाहू शकता। हे जे सर्व घटक आहेत ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण या घटकांवरती TCSने इतर परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारलेले आहेत। आणि आपली अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षकाची ही जी एक्झाम आहे ते TCSद्वारेच घेण्यात येणार आहे। आपली परीक्षा जी आहे ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याच्यानंतर पाहूया पुढचा घटक। पुढे या ठिकाणी मध्ययुगीन भारताचा इतिहास देण्यात आलेला आहे। यामध्ये आपल्याला दिल्ली सल्तनतची घराणी देण्यात आलेली आहे, विजयनगर साम्राज्य आहे, सय्यद घराणे आहे, तुगलक घराणे आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचे मुघल शासकांची माहिती देण्यात आलेली आहे। महत्त्वाचे ग्रंथ व लेख देण्यात आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराजांची माहिती आहे। तसेच भक्ती चळवळ, अर्थ व स्वरूप देण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने मध्ययुगीन भारताचा इतिहास या घटकांतर्गत येणारे सर्व महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास देण्यात आलेला आहे। आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये आपल्याला युरोपीय सत्तांचे आगमन सुरुवातीला देण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार देण्यात आलेला आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1857च्या उठावापूर्वीचे जे शेतकरी उठाव झाले होते त्यांची माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 1857च्या उठावाची पार्श्वभूमी, त्याची कारणे, त्या संबंधित विविध पुस्तके, उठावाचे बिमोड करणारे अधिकारी, उठावाचं अपयश येण्याची कारणे, तसेच त्याचा परिणाम, त्यानंतर राणीचा जाहीरनामा, अशी सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही पुढे पाहू शकता आधुनिक भारताच्या इतिहासात जे महत्त्वाच्या संस्था स्थापन करण्यात आल्या तर त्यांची सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। आत्मीय सभा असेल, ब्राह्मो समाज असेल किंवा आर्य समाज असेल किंवा प्रार्थना समाज असेल। त्याच्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासाशी संबंधित जे महत्त्वाचे समाजसुधारक होते त्यांची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। जसे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राजा राममोहन रॉय असेल, स्वामी दयानंद सरस्वती असतील, स्वामी विवेकानंद असतील किंवा नारायण गुरु असतील किंवा दादाभाई नौरोजी असतील किंवा गोपाळ कृष्ण गोखले असतील। अशा पद्धतीने सर्व महत्त्वाचे जे समाजसुधारक आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी देण्यात आलेली आहे, राष्ट्रसभा देण्यात आलेली आहे, जहाल व मवाळ कालखंड देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर काँग्रेसची अधिवेशने देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बंगालची फाळणी, सुरत अधिवेशन, होम रूल चळवळ, तसेच विविध सत्याग्रहसुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत। आणि हे सर्व जे घटक आहेत ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे। सर्व मुद्दे तुम्ही या ठिकाणी क्लिअरली पाहू शकता। मुद्दे किंवा हे सर्व घटक जर आपण या ठिकाणी वाचत बसलो तर आपला व्हिडिओ भरपूर मोठा होईल। ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा घटक पाहूयात। पुढे या ठिकाणी महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास देण्यात आलेला आहे, त्याचबरोबर समाजसुधारक सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा घटक या ठिकाणी भारताचा भूगोल देण्यात आलेला आहे। भारताचा भूगोल या घटकांतर्गत आपल्याला भारताच्या भूसीमा, सागरी सीमा, भारताचे प्राकृतिक विभाग, भारतातील राज्य व राजधान्या, प्रमुख आदिवासी जमाती, प्रमुख जलविद्युत प्रकल्प, प्रमुख नद्या व त्यांचा उगम,
नदी काठावरील शहरे, प्रमुख धबधबे, महत्त्वाची बंदरे, खाऱ्या पाण्याची सरोवरे तसेच गोड्या पाण्याची सरोवरे, त्याचबरोबर भारतातील रेल्वे विभाग, कोळशाचे प्रकार, महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने, प्रमुख शिखरे, समाधीस्थळे, प्रमुख खिंडी, महत्त्वाची सरोवरे, अशा पद्धतीने भारताचा भूगोल या घटकांतर्गत येणारे सर्व महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी महाराष्ट्राचा संक्षिप्त भूगोल देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा या ठिकाणी जगाचा भूगोल देण्यात आलेला आहे। जगाचा भूगोल या घटकांतर्गत आपल्याला सूर्यमाला, पृथ्वीचे अंतरंग, भूकंप, वृष्टी, आशिया खंडातील पठारे, प्रमुख स्थानिक वारे, प्रमाण वेळ, जगातील सर्वात मोठे देश, त्यांच्या राजधान्या, संसद, प्रमुख नद्या, प्रमुख गवताळ प्रदेश, स्थलांतरित शेती व त्याचे प्रकार, अशा पद्धतीने परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्त्वाची माहिती या ठिकाणी कव्हर करण्यात आलेली आहे। सर्व मुद्दे या ठिकाणी तुम्ही क्लिअरली पाहू शकता। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक या ठिकाणी भारतीय संविधान देण्यात आलेला आहे। भारतीय संविधान या घटकामध्ये आपल्याला संविधान निर्मिती देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या तारखा देण्यात आलेल्या आहे, विविध महत्त्वाच्या समित्या व त्यांचे अध्यक्ष देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर राज्यघटनेच्या तरतुदींचे महत्त्वाचे स्रोतसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर सरनामा आहे, मूलभूत कर्तव्य आहे, मूलभूत हक्क आहे, तसेच भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, महाधिवक्ता, लोकसभा, विधानसभा, अशा पद्धतीने भारतीय संविधान या घटकांतर्गत येणारी परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर पहा पुढचा घटक या ठिकाणी पंचायत राज देण्यात आलेला आहे। पंचायत राजमध्ये आपल्याला ग्रामपंचायत आहे, सरपंच आहे, जिल्हा परिषद, त्याच्यानंतर 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, महाराष्ट्रातील छावणी मंडळे आहे, पंचायत राज विषयक महत्त्वाच्या समित्या देण्यात आलेल्या आहेत। ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था देण्यात आलेली आहे। भारतीय अर्थव्यवस्था या घटकांतर्गत आपल्याला अर्थशास्त्राचे प्रकार, त्याच्या व्याख्या, अर्थशास्त्र संबंधित विविध पुस्तके, त्याच्यानंतर भारताचा GDP, भारताचे दरडोई उत्पन्न, जगातील 5 प्रमुख अर्थव्यवस्था, दारिद्र्याची संकल्पना, योजना, पंचवार्षिक योजना, भारतातील प्रमुख वित्तीय संस्था आहेत, बँक संबंधित विविध संकल्पना आहे, बँकाचे राष्ट्रीयकरण आहे, RBIचे गव्हर्नर्स आहे, सार्वजनिक वित्त व कर रचना आहे, कर सुधारणा समित्या आहेत, उदारीकरण आहे, खाजगीकरण आहे, जागतिकीकरण आहे, भारताचा परकीय व्यापार आहे। भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधित हे सर्व असे मुद्दे आहेत ज्याच्यावरती परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत। सर्व मुद्दे या ठिकाणी तुम्ही क्लिअरली पाहू शकता। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी आपल्याला पर्यावरण घटक देण्यात आलेला आहे। पर्यावरणाअंतर्गत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला पर्यावरणासंबंधित मूलभूत संकल्पना, पर्यावरण परिसंस्था संबंध, नंतर पुढे भारतीय हवामान खाते, वनस्पती सर्वेक्षण, प्राणी सर्वेक्षण, विविध पर्यावरण कार्यक्रम, पर्यावरणासंबंधित परिषदा, अशा पद्धतीने पर्यावरणासंबंधित सर्व महत्त्वाची माहिती या ठिकाणी कव्हर केलेली आहे। सर्व घटक तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती क्लिअरली पाहू शकता। ठीक आहे। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी विज्ञान व तंत्रज्ञान हा घटक देण्यात आलेला आहे। यामध्ये अवकाश मोहीम देण्यात आलेले आहे, त्याच्यानंतर अवकाश संबंधित विविध संक्षिप्त रूपे देण्यात आलेली आहे, नंतर कृत्रिम उपग्रह आहे, उपग्रहाचे प्रकार आहे, उपग्रह प्रक्षेपक आहे, चंद्रयान मोहीम आहे, मंगळ मोहीम आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे, त्याचबरोबर महत्त्वाचे जे अंतराळवीर होते त्यांची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे, जसे की कल्पना चावला आहे, सुनीता विल्यम्स असेल किंवा राकेश शर्मा असेल। त्याचबरोबर महत्त्वाचे उपग्रहांची माहिती सुद्धा या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्थांची माहिती देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने विज्ञान व तंत्रज्ञान या घटकांतर्गत येणाऱ्या सर्व महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी सामान्य विज्ञान देण्यात आलेला आहे। सामान्य विज्ञानामध्ये आपल्याला जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आरोग्यशास्त्र अशी माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर शेवटी संक्षिप्त सामान्य ज्ञान सुद्धा देण्यात आलेलं आहे। संक्षिप्त सामान्य ज्ञान या घटकांतर्गत जे मुद्दे दिलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती क्लिअरली पाहू शकता। ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक या ठिकाणी संगणक देण्यात आलेला आहे। संगणक ज्ञान या घटकांतर्गत आपल्याला माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, संगणकाच्या पिढ्या, संगणकांचे प्रकार, संगणकाच्या माध्यम उपकरणांची माहिती साठवण, संक्षिप्त माहिती आणि सर्वात महत्त्वाचं संगणकाशी संबंधित
संक्षिप्त रूपे ज्याच्यावरती 100% परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जातोच। ठीक आहे, अशी संगणक ज्ञानासंबंधित सर्व महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक या ठिकाणी सामान्य ज्ञान देण्यात आलेला आहे। सामान्य ज्ञानामध्ये आपल्याला राष्ट्रीय प्रतीके देण्यात आलेली आहे। भारताची राष्ट्रीय प्रतीके, महाराष्ट्राची राष्ट्रीय प्रतीके, विविध जे अवॉर्ड आहेत त्यांची माहिती देण्यात आलेली आहे, त्यांच्या विजेत्यांची माहिती देण्यात आलेली आहे, जसे की मॅन बुकर विजेते असेल, नोबेल विजेते असेल, ज्ञानपीठ विजेते असेल। त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती देण्यात आलेले आहे, भारतातील पहिले व्यक्ती देण्यात आलेले आहेत, भारतातील पहिल्या महिला देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर प्रमुख गुप्तहेर संघटना आहेत, जगातील प्रमुख देश व राजधान्या आहेत, त्यांचे चलन आहे, समाधीस्थळे आहेत, विविध देश, महत्त्वाचे देश व त्यांचे राष्ट्रीय चिन्हे यांची माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी देश व त्यांचे प्रमुख खेळ, भारतातील प्रमुख राष्ट्रीय चषक व ट्रॉफी, महत्त्वाची पिके व उत्पादन करणारे राज्य यांची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। सामान्य ज्ञान या घटकांतर्गत जे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत ते सर्व घटक तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती क्लिअरली पाहू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी बुद्धिमापन चाचणी देण्यात आलेली आहे। बुद्धिमापन चाचणी, त्याच्यानंतर मराठी व्याकरण व शब्दार्थ हा घटक देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर मराठी उतारे देण्यात आलेले आहे, इंग्रजी व्याकरण देण्यात आलेला आहे, त्याच्यानंतर इंग्रजी शब्दार्थ देण्यात आलेले आहे, त्याच्यानंतर अंकगणित हा घटक देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर पुढे पहा, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा घटक बालकांशी संबंधित कायदे देण्यात आलेले आहेत। या घटकांतर्गत पहा कोणकोणते कायदे देण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005, बाल हक्क संरक्षण आयोग देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम 1986 देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012, ज्याला आपण पॉक्सो ॲक्ट म्हणतो, हा पॉक्सो ॲक्ट देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 म्हणजेच RTE 2009 देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदान तंत्रे अधिनियम 1994 म्हणजेच TCPNDT हा अधिनियम किंवा हा कायदा देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर पुढे पहा, त्याच्यानंतर पुढे प्रसूतीविषयक लाभ अधिनियम 1961 देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा कायदा बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 म्हणजेच ज्युव्हेनाइल जस्टिस JJ ॲक्ट 2015 देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध व निरसन अधिनियम 2013 देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर पुढे हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 देण्यात आलेला आहे व त्यानंतर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 हा घटक देण्यात आलेला। अशा पद्धतीने परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्त्वाचे कायदे या ठिकाणी देण्यात आलेले आहे। सर्व कायदे हे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि अपडेटेड आहेत। ठीक आहे, त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक बालकांशी संबंधित योजना व धोरणे। यामध्ये सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना याची माहिती देण्यात आलेली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालयाची माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर बालगृहे, शिशुगृहे, अनुरक्षण गृहे, बाल संगोपन योजना, बेबी केअर किट, माझी कन्या भाग्यश्री योजना, सुकन्या समृद्धी योजना, कन्या वन समृद्धी योजना, किशोरी शक्ती योजना, त्याच्यानंतर मिशन इंद्रधनुष योजना, बाल संगोपन योजना, पाळणा योजना, लेक लाडकी योजना, सखी सावित्री योजना, नवोदय विद्यालय, उडान योजना, सर्व शिक्षा अभियान, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना। अशा पद्धतीने परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्त्वाचे बालकांसंबंधित सर्व महत्त्वाचे योजना व धोरणे या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहे। सर्व घटक तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती क्लिअरली पाहू शकता। त्याच्यानंतर महिलांशी संबंधित योजना व धोरणे देण्यात आलेली आहेत। यामध्ये महिला व बाल विकास आयुक्तालयाची माहिती देण्यात आलेली आहे, महिला आर्थिक विकास महामंडळाची माहिती आहे, त्याच्यानंतर महिला व बाल विकास विभागाची माहिती आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागाची माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पहा, अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना, अस्मिता योजना, नव तेजस्विनी योजना, राष्ट्रीय महिला कोष, उज्ज्वला योजना, सायबर सेफ वुमन,
स्वाधार गृह योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना, हिरकणी कक्ष, सुमतीबाई सुकळीकर योजना, आशा, NRHM म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, महाराष्ट्राचे दुसरे महिला धोरण, महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण, महाराष्ट्राचे तिसरे महिला धोरण, अशा पद्धतीने महिलांशी संबंधित सर्व महत्त्वाच्या योजना व धोरणे या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ही सर्व माहिती आहे ती अपडेटेड आहे। या ठिकाणी तुम्ही 2024च्या सुद्धा योजना पाहू शकता। त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी पोषण अभियान व योजना देण्यात आलेला आहे। पोषण अभियानाअंतर्गत आपल्याला मध्यान्ह भोजन कार्यक्रम देण्यात आलेला आहे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना देण्यात आलेली आहे। राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशन देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर राष्ट्रीय पोषण अभियान देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 2.0 देण्यात आलेलं आहे आणि पूरक पोषण आहार ही योजना देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने पोषण अभियान व योजना या घटकांतर्गत सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची योजना व अभियान कव्हर करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आपण प्राइम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या अंगणवाडी मुख्य सेविका संपूर्ण मार्गदर्शक या संदर्भ ग्रंथाचा किंवा या पुस्तकाचा डिटेल रिव्ह्यू पाहिलेला आहे। हा जो पुस्तक आहे किंवा हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध झालेला आहे, तसेच ऑनलाईन Amazonवरती सुद्धा उपलब्ध झालेला आहे। या संदर्भ ग्रंथाची किंवा या पुस्तकाची MRP प्राइस जर पाहिली तर ती आहे 580 रुपये। 580 जरी MRP प्राइस असली तरी तुम्हाला ते कोणत्याही बुक स्टॉलवरती डिस्काउंटमध्ये मिळून जातो। त्याचबरोबर हे पुस्तक ऑनलाईन Amazonवरती सुद्धा अवेलेबल आहे। Amazonची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या प्राइम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या अंगणवाडी मुख्य सेविका संपूर्ण मार्गदर्शक या पुस्तकाचा फुल रिव्ह्यू किंवा डिटेल रिव्ह्यू संपलेला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी महत्त्वपूर्ण असलेला अधिनियम पाहणार आहोत। पुढचा व्हिडिओ सुद्धा तेवढाच महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग।